नमस्कार. प्रतिभास किचनमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. शेंगदाणा चटणी म्हणजे मराठी घराघरात आवडीने खाल्ली जाणारी एक पारंपरिक आणि मनाला भावणारी चव. साध्या शेंगदाण्यांपासून तयार होणारी ही चटणी आपल्या जेवणाला खास बनवते. तिचा खमंग स्वाद, हलकासा तिखटपणा आणि लसणाची झणझणीत चव प्रत्येक घासात आनंद वाढवते. तर आज आपण बघणार आहोत शेंगदाण्याच्या चटणीची रेसिपी. सुरुवात करूयात. यासाठी लागणारं साहित्य आहे शेंगदाणे, लसूण, लाल तिखट, मीठ. सर्वात प्रथम आपण शेंगदाणे खरपूस भाजून घेऊयात. शेंगदाणे भाजताना ते हलवत राहायचे जेणेकरून सर्व बाजू व्यवस्थित भाजल्या जातील. शेंगदाणा व्यवस्थित भाजला की थोडासा आवाज येतो आणि एक छानसा वास येतो. तोपर्यंत आपण लसूण आणि लाल तिखट यांची पेस्ट करून घेऊया. यामध्ये मी थोडासा घरी केलेला मसाला पण टाकणार आहे. हळद, हे व्यवस्थित बारीक करून घेऊया. शेंगदाणे भाजायला सुरुवात झाली आहे. अशी पेस्ट तयार करून घेतली आहे. अजून थोडेसे भाजायचे. शेंगदाणे जितके व्यवस्थित भाजाल तितकी चटणी छान लागते. आता आपण शेंगदाणे भाजले आहेत, काढून घेऊया. थोडे थंड करून घेऊया आणि हे आता बारीक करून घेऊया. बारीक करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की ते एकदम बारीक करायचे नाहीत, जाडसर ठेवायचे जेणेकरून चटणी चवीला छान लागते. हे बारीक करून घेते मी. अशा पद्धतीने मी बारीक करून घेतले आहेत. बघू शकता मी जाड ठेवले आहेत शेंगदाणे. आता एका कढईमध्ये तेल घेतलं आहे. त्यामध्ये जी आपण पेस्ट केली होती ती टाकूया. हे तुम्ही हिरव्या मिरचीमध्ये देखील करू शकता. लाल तिखट जिथे टाकलं तिथं तुम्ही हिरवी मिरची टाकू शकता. ती चटणी देखील चवीला अतिशय छान लागते. हे व्यवस्थित परतून घ्यायचं. हलवत राहायचं. हे चांगलं परतल्यानंतर आता आपण त्यामध्ये बारीक केलेले शेंगदाणे टाकूया. मीठ टाकायचं. व्यवस्थित हलवायचं आणि हे 2-3 मिनिटं व्यवस्थित हलवून घ्यायचं. दिसायलाही छान दिसते आणि चवीलाही अतिशय छान लागते. आणि अगदी खरपूस अशी शेंगदाण्याची चटणी ही तयार होते. हलवत राहायचं म्हणजे खाली लागणार नाही.
टेक्स्चर तुम्ही बघू शकता. अशा प्रकारे आपली शेंगदाण्याची चटणी तयार आहे. तुम्हाला ही रेसिपी आवडली तर नक्कीच ट्राय करा.